जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाची योजना असून देशातील प्रत्येक नागरिकास पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही महत्त्वपूर्ण योजना 2024 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होतं। त्याच अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत येथील जुनी सांगवी, पिंपरीपाडा, धारबर्डी, होर्यापाणी, लाल किराड, अंबाबाई, काळापाणी, भिलवाडा या रंटवाडा अशा 9 टाकींचे बांधकाम या योजनेअंतर्गत सुरू झालं होतं। परंतु 2 ते 2.5 वर्षात एकही टाकीचं बांधकाम पूर्ण झाले नसून बऱ्याच ठिकाणी फक्त खड्डेच खोदून झाले आहेत। मुख्य कॉन्ट्रॅक्टर विजय विराणी यांना वारंवार सांगूनही तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धुळे कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब धुळे इत्यादींकडे तक्रार करूनही अद्याप कुठलीच प्रगती नाही। तसेच ठेकेदार हरीश गुजराती बस थोडासा काम बाकी है असं सांगून संबंधितांची दिशाभूल करतो। ठेकेदाराच्या बेफिकीरपणा आणि मुजोरीने केंद्र सरकारच्या योजनांपासून आदिवासींना वंचित राहावं लागत आहे। या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर उपोषणाला बसू असं प्रतिपादन सांगवीचे लोकनियुक्त सरपंच श्री कळणीलाल हिरमल पावरा यांनी दिलं आहे। सरपंच सांगवी जल जीवन मिशनच्या कामा चालू झाले कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष होत आला। जुनी सांगवी, पिंपरीपाडा, धारबर्डी, होर्यापाणी, अंबाबाई पाडा, काळापाणी, भिलवाडा, चारणवाडा अशी एकूण 9 टँकी आहेत। त्याच्यामध्ये फक्त पिंपरीपाडाला 10,000 लिटरची टाकी एक असा त्यांनी बनवला, अजून प्लास्टर नाही केली, तिच्यात विहीर नाही, विहिरीचा खुणकाम केला, जागा दाखवली, विहीर बी खणली नाही। आणि धारबर्डीची लालखेड पासून सर्वे त्यांना अगोदरच दाखवलेला आहे। 3-3, 4-4 वेळा नाशिकहून लोक अधिकारी आले, धुळवून आले, सगळे काही आले आणि ती अजून पाईपलाईन केलेली नाही। आणि होर्यापाणीमध्ये अपुरं काम आहे। या आता टंचाईचा दिवस आलेला आहे, रोज गावकरी तक्रार करतात मला सरपंच या नाताने। अंबाबाई पाडाला अजून पाया सुद्धा खणला नाही, विहीरचा खणकाम केला आणि त्या विहीरला बांधकाम केल्याने ती विहीर धसून माती जात आहे। लाल किराडला पण नुसता पाया खोदून ठेवला, विहीर खंदी कच्ची, जेसीबी लावून एक दिवशी ती विहीर परत धसून बुजली गेलेली आहे। त्याच्यानंतर आपला जुनी सांगवीला जुनी टाकी आहे, त्यांना पाईपलाईन रावण्या पाण्यावर करायला लावलेली आहे। ती 1 वर्ष झाला पण त्याला ती पाईपलाईनला त्याला रावण्या करतो मी जोडून दे म्हणून, ती पाईपलाईन ती जोडत ते टाकीत पाणी टाकत नाही। नवी सांगवीला सुद्धा भिलवाडामध्ये पाया खोदून ठेवलं तशी झाल आहे। चारणवाडामध्ये 2-3 बीम टाकला तसंच आहे। आणि एकदा असा मुरुम टाकला, एकदम गंदा मुरुम, आपला मुरुम सारखा खडी टाकले, तक्रार केली, मी बातमी लावली सगळ्यात त्याच्या पेपरमध्ये, कलेक्टरला निवेदन देऊन आलो। आणि यांच्या त्या धुळ्याच्या देवपूरमध्ये ऑफिस आहे त्यांची, तिथे पण एक तक्रार केली मी। आणि याला हरीश भाईला ते कायम लावतो, परंतु नुसता खोटं बोलतो, काम थोडाही बचा है, सब काम मजा आले। असा जलजीवन मिशनचा कामा मोदी सरकार देशामध्ये नाव गाजतो आणि असा माणसांना कामा दिले त्यांनी तर त्याचं नाव कसं वाढायला पाहिजे भारतामध्ये। हे एकदम गंद काम करतात। आदिवासी पाड्यांमध्ये पट्ट्यामध्ये बरेचशी कामं असंच आहे, ते नुसतं खोटं बोलतो। त्यांना मेन ठेकेदाराला मी फोन लावला स्वतः, तो त्यांनी बोला तुमको काफी लगेंगे फोन लगे कि क्या करता बाबा, मन के 2.5 साल हो गया, एक टाकी का काम पूरा हुआ नहीं और एकदम बोगस रेती नाले की वापरता था, तो और जब रेती बंद करा, रेती अच्छी लाए, जब से 1 साल से काम बंद है, अभी कोई एक भी मजदूर नहीं, काम सब बंद पड़ जाए। इसलिए अभी 2-2.5 साल में काम नहीं हो रहा, कब काम करेंगे? ऐसा गाँव करेगा, बहुत तकलीफ हो जाए पानी पीने के लिए, तो पानी भी जोड़ रहा और कुछ कर नहीं रहा। भाई साहब को मैंने बोला, भाई साहब ने बेचारा ने उसको भेजा वीडियो को, अरे जा रहे वो देख क्या है, तो वीडियो साहेबाने भी तक्रार केली, यानं म्हटलं की कारवाई करा। वीडियो साहेबाने म्हटलं नाही, वो काम करायला सांगतो। त्याचा 1 वर्ष झाला पण कोणाच्याच काय अजिबात ऐकत नाही आणि तो कारवाई करत नाही, म्हणून हे काम अशीच परिस्थिती पुढीतला पण चालू आहे। प्रत्येक पाण्याला बोगस काम करून पळायचं मागे लागलेलं आहे ना। आम्हाला बोलवतात तर शिक्षणला, हे ताब्यामध्ये कधी घ्यायचं काम, पूर्ण झाल्यावर 1 वर्ष त्यांना पाणी सोडायला लावायचा, पाणी पास झाला का प्रशिक्षण दम नाकामध्ये दम आणून दिला मला, प्रशिक्षण दाखवून पण इकडे कामच करत त्याचे काय
प्रशिक्षण घेऊन काही फायदा आमचा पाण्याच्या ठिकाणाने कामाच्या ठिकाणाने असं चालू आहे हलगर्जीपणा भाऊ. म्हणून सगळ्यांना माझे पत्रकार परिषदेला माझी विनंती आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय तर दिल्ली मोदीपर्यंत ही बातमी द्यायला पाहिजे मित्रांनो. नाही तर तुम्हाला कोणी एखादा फोन लावला तर तसं करायचं नाही बाबा. मी तुमच्या हातून विनंती करतो म्हणून काम पूर्ण पडायचे मागे लागा. नाही तर आपल्याला काही टायमाला उपेशनला बसावं लागेल. तर बसता आलं तर आपण कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसू. एवढा बोलून थांबतो. जय जय भारत.